पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2017 पंचायत समिती गण शिक्रापूर कासारी। आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, धर्म वेगळा नाही आम्हा जात वेगळी नाही। श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमुची वस्ती, कोटी कोटी हे बळकट बाहू जगन्नाथ रथ ओढून नेऊ। या कवितेप्रमाणे आपण ज्या मातीत जन्मलो या मातीला आई मांडणारी आपली संस्कृती आणि आपण सर्वजण ही संस्कृती जतन करणारे तिचे शिलेदार। पण मंडळी, तुम्ही कधी आपल्या गावाच्या, तालुक्याच्या, राज्याच्या विकासाचे वेड असलेले शिलेदार पाहिलेत का? नाही ना। तर हे शिलेदार आहेत महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माजी उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि माजी आमदार माननीय अशोक बापू पवार। पुणे अहमदनगर मार्गावरील व बाजूच्या गावांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असलेले शिक्रापूर कासारी ही यापैकीच 2 गावे। एकेकाळी संपूर्ण दुष्काळजन्य परिस्थिती असलेला हा भाग अत्यंत बिकट अवस्था, ना रस्ते, ना पाणी, ना वीज, इतरे शेतकरी या सोयी सुविधांसाठी वाट पाहत बसलेले। आणि अशा परिस्थितीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय अजितदादा पवार यांच्या प्रयत्नांमुळे औद्योगिक क्षेत्र विस्तारत गेले आणि या गावांचा पूर्ण कायापालट झाला। माननीय अशोक बापूंच्या माध्यमातून चास कमान धरणाचं पाणी या शिवारात आलं आणि शेतीचं सोनं झालं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या गावांच्या विकासाचा विडाच जणू उचलला। शिक्रापूर आणि कासारी या गावांमध्ये संपूर्ण विकासाची कामे सुरू झाली। कासारी गावामध्ये मुलांना शिक्षणासाठी शालेय बांधकाम, संरक्षक भिंत, सर्व वाड्या वस्त्यांपर्यंत चांगले रस्ते, सर्व भागात सौर दिवे, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी टाकीचे बांधकाम आणि विविध लोकहिताची कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी आमदार अशोक बापू पवार आणि सरपंच संभाजी भुजबळ यांच्या माध्यमातून केली। त्याचबरोबर गावामध्ये ग्रामपंचायत इमारत, स्मशानभूमी काँक्रिटीकरण, अंतर्गत रस्ते, पेव्हिंग ब्लॉक्स इत्यादी कामे करून येथील जनतेला दिलासा दिला। ही सर्व कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी आमदार अशोक बापू पवार आणि सरपंच संभाजी भुजबळ यांच्या प्रयत्नाने झाली। त्याचबरोबर माननीय उपसरपंच आभाराजे मांढरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शिक्रापूर गावामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक क्षेत्रात कामगिरी केली आणि हे शिक्रापूर गाव आदर्श म्हणून उभे केले। शिक्रापूर गावात सर्वत्र वीज, पाणी, रस्ते अशा सर्व समस्या, प्रामुख्याने खराब पाण्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडू नये यासाठी लोकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आरओ प्लांट्स बसवून लोकांना स्वच्छ पिण्याचं पाणी मोफत मिळवून दिलं। गावातील अंतर्गत व मुख्य रस्ते खडीकरण, डांबरीकरण, ठिकठिकाणी पेव्हिंग ब्लॉक्स बसवले। त्याचबरोबर शाळांसाठी वॉटर फिल्टर दिले आहे आणि वाढती बाजारपेठ लक्षात घेऊन योग्य ती ठोस उपाययोजना करत आहेत। कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाड्या मोफत दिल्या आहेत। आरोग्याच्या दृष्टीने भविष्याचा विचार करून शिक्रापूरमध्ये माजी आमदार माननीय अशोक बापू पवार यांच्या माध्यमातून 7 कोटी रुपयांचे सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय उभारले आहे। गेल्या 10-15 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कासारी व शिक्रापूर या भागात विकासाची कामे करून येथील लोकांचे जीवन सुखकर केले आहे। लोक व हा विकासाचा झंझावात फक्त राष्ट्रवादीच करू शकते आणि हा विकास कामांचा झंझावात अखंड सुरू ठेवण्यासाठी माननीय आभाराजे मांढरे यांच्या सुविद्य पत्नी सौ कुसुमताई मांढरे जिल्हा परिषद शिक्रापूर सणसवाडी गटातून ही निवडणूक लढवत आहेत। त्याचबरोबर माजी सरपंच शिरीष जकाते यांच्या सुविद्य पत्नी सौ जयमालाताई जकाते या शिक्रापूर कासारी पंचायत समिती गणातून ही निवडणूक लढवत आहेत। विकासाचे हे पर्व अखंड सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गरज आहे। तेव्हा मतदार बंधू आणि भगिनींनो, शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ कुसुमताई धैर्यशील उर्फ आभाराजे मांढरे आणि शिक्रापूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ जयमालाताई शिरीष जकाते यांना घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करूया। नमस्कार, मी सौ कुसुमताई धैर्यशील मांढरे, शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे। आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नातून आपल्या भागातील औद्योगिक विकास झाला, बेरोजगारांना नोकरीच्या अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या। राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आणि अशोक बापू पवार यांच्या प्रयत्नांमुळे आज चास कामांचे पाणी सर्व शेतांमध्ये पोहोचले व शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले।
शिक्रापूर, सणसवाडी, कोरेगाव, कासारी, वाडा पुनर्वसन या भागातील सर्वच विकास कामे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातून झालेली आहेत। शाळांची व्यवस्था, लाईट डिपिंगची व्यवस्था, तसेच ओढ्याचे रुंदीकरण, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, तसेच डांबरीकरण, मुरमीकरण हे सर्वच कामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेली आहेत। गावांमध्ये लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून आरो प्लांट उभारलेले आहेत। तसेच महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत। लोकांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी शिक्रापूर येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारलेले आहे। खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या भागात अनेक विकास कामे केलेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांचा, कामगारांचा, सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक विकास कामे केलेली आहे। येणाऱ्या काळात आपल्याला आणखी विकास कामे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अत्यंत गरज आहे। तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करा। जिल्हा परिषद गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून मला घड्याळ या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा ही नम्र विनंती। धन्यवाद। नमस्कार, मी जयमाला शिरीष जकाते, शिक्रापूर कासारी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे। तरी मला सर्वांनी प्रचंड बहुमताने निवडून द्या ही नम्र विनंती। धन्यवाद। नमस्कार, मी संभाजी भुजबळ। मी सध्याला आता कासारगावचा सरपंच आणि शिरूर तालुका विभागाचा संचालक म्हणून आता काम पाहत आहे। या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा पडघम आता वाजायला लागलेला आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आता सुरू झालेला आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कुसुमताई धैर्यशील मांढरे यांना जिल्हा परिषदची उमेदवारी दिलेली आहे आणि जयमालाताई शिरीष झकाते यांना पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकमेव पर्याय सर्वसामान्य जनतेच्या पुढे उरलेला आहे। या पक्षाच्या माध्यमातून अनेक विकास कामं माझ्या छोट्याशा गावात केलेली आहेत। कासारी गाव तसं पाहिलं तर एक राज्याच्या देशाच्या नकाशातून चुकलेलं गाव, पण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ॲडव्होकेट अशोक पवार आमदार असताना जी कामं झाली ती विक्रमी कोट्यवधी रुपयाची कामं या पक्षाच्या माध्यमातून एका छोट्याशा गावात झालेली आहे। या ठिकाणी मग त्या जलसंधारणाची कामे असेल, या ठिकाणी रस्त्याची कामे असेल, शाळेच्या इमारती असेल, मुलांची शैक्षणिक सुविधा असतील किंवा ई लर्निंग सारख्या सुविधा माझ्या छोट्याशा गावात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ॲडव्होकेट अशोक पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी राज्याचे नेते अजितदादा पवार यांच्या माध्यमातून झालेली आहे। या ठिकाणी या मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारसंघात एक चांगलं काम या पक्षाच्या माध्यमातून गेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषद आणि राज्यात सत्ता असताना या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी देशात आणि केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर लोकांची पूर्ण निराशा झालेली आहे। या ठिकाणी लोक पूर्ण या सरकारला वैतागलेले आहे, परंतु आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीपुढे एक चांगले सक्षम उमेदवार या पक्षाने आपल्याला दिलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय आता पर्याय उरलेला नाही। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुसुमताई धैर्यशील मांढरे आणि जयमाला शिरीष झकाते या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे चांगल्या कार्यक्षम उमेदवार पक्षाने निवडलेले आहे। पक्षाने एक चांगलं सुशिक्षित उमेदवार निवडून देण्यासाठी या ठिकाणी मतदार राजाला एक संधी दिलेली आहे। मतदार राजाने कुठल्याही भूलथापांना बळी न पडता जिल्हा परिषदेसाठी कुसुमताई मांढरे आणि पंचायत समितीसाठी जयमाला शिरीष झकाते हे सक्षम उमेदवार आपल्या पुढे दिलेले आहे। या दोन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे मी अशी कळकळीची नम्रतेची आपला सर्वांना विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। माझ्या हाती मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी।